तर नेमकी हत्या की आत्महत्या हा सवाल उपस्थित करण्यात आला आणि त्यामुळे गदारोळ सध्या सुरू आहे। मात्र दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये शिंदे पवारांनी ठाकरेंची पाठराखण केलेली आहे। दिशा सालियानच्या वडिलांना याचिका दाखल करायला लावली की त्यांनी केली, हा सवाल करत अमोल मिटकरींनी सरकारला घरचा आहेर दिलाय। तपास यंत्रणांनी क्लीन चिट दिली तर एखाद्यावर चिखलफेक करणं चुकीचं आहे, असं शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनीही म्हटलंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 2020चं माझ्या माहितीप्रमाणे प्रकरण आहे आणि आता 2025 आलंय। इतक्या वर्षानंतर परत हे प्रकरण पटलावर कसं आलं? आता तिच्या वडिलांना म्हणजे ज्यांनी याचिका दाखल केली त्यांना जर वाटत असेल की आपल्या मुलीला न्याय भेटला नाही तर इतके वर्ष मग त्याबद्दल शांतता का होती? आदित्य ठाकरेंची चौकशी व्हावी, ठीक आहे ना। त्यांनी मागं पण सांगितलं की चौकशी करायची असेल तर नक्की करा, पण एखादा नाहक कोणी त्यात गुंतू नये। ठीक आहे, याचिकाकर्त्यांनी याचिका केली, त्यांना न्याय मिळो, निपक्षपाती चौकशी हो, जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई हो, या मताचे आम्ही आहोत। तो त्या फॅमिलीचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्या प्रकारामध्ये CIDने पूर्णपणे सांगितलं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय अँगल दिसत नाही। 14व्या माळ्यावरून पडून तिचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या प्रकरणामध्ये सगळ्या यंत्रणा ज्या शासनाच्या आहेत त्या अशा प्रकारचा रिपोर्ट देतात, त्यामुळे कोणावरही चिखलफेक करणं किंवा कोणाला फसवणं मला तरी योग्य वाटत नाही। आता ज्यावेळेला पोलीस यंत्रणांनी त्यांना सगळ्यात क्लीन शीट दिली आहे तर मला वाटतं हायकोर्टाला याचिकेतून फार काही वेगळं बाहेर पडणार नाही।